मेथी खदान कागदपत्रामधील अफरातफरीची चौकशी करा, शानाभाऊ सोनवणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मेथी तालुका शिंदखेडा गावाच्या शिवारातील खदानींच्या कागदपत्रांमध्ये अफरातफर झाली असून खदानींचे परवानगीचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आली असल्याची माहिती आज शानाभाऊ सोनवणे यांनी दिली। तर यात अफरातफरीची चौकशी करून उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी या ठिकाणी मागणी केली आहे। मेथी गावाच्या शिवारातील खदान रद्द व्हावी म्हणून शेतकरी गेल्या 13 दिवसांपासून आमरण उपोषण करीत असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे त्यांची तब्येत खालावली असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सत्यता तपासून निर्णय घ्यावा। खदानींची परवानगी ही बनावट कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। तर चुकीचे पंचनामे व जबाब या सर्व बाबी तसेच पर्यावरण संदर्भात तथा भूजल सर्वेक्षण रिपोर्ट हे कायद्याला अनुसरून नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। मंडळ अधिकारी यांनी घेतलेले चतुर्सीमा लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जबाबात 7 जबाबधारक हे 10 ते 40 वर्षाच्या आसपास मृत्यू झालेले आहेत असे जबाब आहेत। त्या संदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। तर जिल्हाधिकारी यांनी देखील या ठिकाणी याबाबत चौकशी करतो असं आश्वासन दिले असल्याचे समजते। तर 7 जुलै 2025 रोजी रात्री 11 वाजता 6 ब्रासचे 4 डंपर 2 पोकलॅन रात्री बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करताना पकडले व ते मंडळ मार्फत जागेवर पंचनामा करून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले होते। ते कसे सुटले, कायदेशीर कारवाई का झाली नाही त्याचा खुलासा देखील करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। या प्रसंगी या ठिकाणी शानाभाऊ सोनवणे, संदीप मिस्त्री, जगदीश गोसावी, सदाशिव भिल, हरी सोनवणे, पांडुरंग सोनवणे, मेहुल परमार, रमेश माडी, ईश्वर आगडे, विनोद सोनवणे, विजय गोसावी, योगेंद्र भिल, सुनील परमार आदी उपस्थित होते। न्याय शेतकऱ्यांना न्याय खदान रद्द, खदान रद्द, मेथी येथील खदान रद्द, खदान रद्द, शेतकऱ्यांना न्याय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। मेथी येथील खदान रद्द, मेथी येथील खदान रद्द, शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय। खदान रद्द, खदान रद्द, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। गेल्या 13 दिवसापासून मेथी या ठिकाणी आमचे 7 शेतकरी अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी एकच आहे, या ठिकाणी जी खदान झालेली SRC कंपनीने जे क्षेत्र घेतलेलं आहे 522 मेथी शिवारातील, ती खदान रद्द झाली पाहिजे। कारण त्या खदानीमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत ते फ्रॉड आहेत। 1996 मध्ये किसन कत्तू हा मरण पावलेला आहे आणि माझ्याकडे पंचनामा आहे, त्यांच्या नावाने 2024 ला पंचनामा करून सही घेतलेली आहे आणि ते 96 ला मयत पावले, त्यांचा मृत्यू दाखला ओरिजिनल आहे माझ्याकडे। हा बघा हा पंचनामा किसन कत्तूचा, त्याच्यानंतर हा आहे एक भटाभूताचा आणि हा बघा हा मृत्यू दाखला कोणाचा आहे, हा बघा भटाभूता मृत्यू झालेला आहे ते 23 मध्ये, 24 ला पंचनामावर सही दाखवली आणि हे बघा 96 ला मृत्यू झालेला आहे यांचा किसन कत्तू। यांना जिवंत दाखवून यांची सही पंचनाम्यावर म्हणजे फ्रॉड प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर मॅडमांपर्यंत पाठवलेला आहे आणि ती खदान मंजूर करून घेतलेली आहे। आणि मग मॅडमांना आम्ही दाखवलो, मॅडमांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपले लोक आपल्याला फसवतात बॉस, ही खोटी माहिती का सादर केली आमच्याकडे। तात्काळ मॅडम आता अगोदर आदेश काढताय की त्या खदानीला स्थगिती आदेश प्राप्त होईल, त्याच्यानंतर चौकशी होईल आणि याच्यात जर तथ्य आढळलं तर ती खदान कायमस्वरूपी रद्द होणार असा शब्द माननीय जिल्हाधिकारी महोदय मॅडमांनी आम्हाला दिलेला आहे। आणि त्यानंतर ही खदान म्हणजे मॅडमांची ऑर्डर होण्याच्या अगोदर, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्या SRC कंपनीने मुरुम वाहनं आणि ब्लास्टिंग करणं चालू करून दिलं परवानगीच्या पहिलेच, त्याच्या पहिलेच। आणि शेतकऱ्यांनी काही गाड्या पकडल्या, ट्रका पकडल्या, त्या जप्त केल्या, त्याचा पंचनामा बी नाही, त्या कशा सोडला, दंड झाला की नाही दंड झाला, त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगितलं, परंतु लोकांना काहीच माहित नाही। असं फ्रॉड पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे। फक्त मीडियाला विनंती आहे की 13 दिवसापासून माझे शेतकरी बांधव हे भुके म्हणजे न अन्न खाता फक्त पाण्यावर या ठिकाणी जीवन जगताय, त्यांचा जीव जाऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी माननीय महोदय कलेक्टर मॅडम करतील अशी आम्हाला आशा आहे।